नमस्कार, मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण 24 न्यूज चॅनल. तमाशा व लोककलेचा आवाज जपणारा घुंगरू इश्काचा नाद खुळा हा लघुपट तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित. घुंगरू हा शब्द केवळ नृत्याचा अलंकार नसून तमाशा, लावणी आणि लोककलेचा आत्मा आहे हेच अधोरेखित करणारा घुंगरू इश्काचा नाद खुळा हा मराठी लघुचित्रपट सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:56 अधिकृतपणे यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तृप्ती फिल्म प्रोडक्शन यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला असून तमाशा व लोककलेवर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. घुंगरू इश्काचा नाद खुळा हा लघुपट अतिशय मेहनतीने आणि पारंपरिक तमाशा पद्धतीने साकारण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये बहुतांश कलाकार तमाशा क्षेत्रातील असून त्यांच्या मूळ शैलीतच चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे. कथानक हे लोककलावंतांच्या प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत असून समाजाने लोककलावंतांकडे केवळ कलाकार म्हणून पाहावे, त्यांच्या कलेला न्याय द्यावा आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असा सामाजिक संदेश प्रभावीपणे या चित्रपटातून देण्यात आलेला आहे. या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन रामदास राऊत यांनी केले आहे. लोककला ही केवळ करमणुकीचे साधन नसून ती आपली सांस्कृतिक ओळख आहे, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली आहे. घुंगरू या लघुपटामध्ये एकूण 7 लावण्या असून 7 वेगवेगळ्या नृत्यांगनांचा सहभाग आहे. त्यामुळे पारंपरिक तमाशा, नृत्य, संगीत आणि अभिनय यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. त्याचबरोबर दिग्दर्शक रामदास राऊत यांनी भविष्यातील आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेविषयीही संकेत दिले आहेत. घुंगरू या लघुपटाच्या माध्यमातून लोककलेच्या प्रश्नांची मांडणी केल्यानंतर आता याच विषयाला अधिक व्यापक स्वरूप देत एक भव्य थिएटर फिल्म्स बनवण्याचा त्यांचा मानस आहे. तमाशा, ग्रामीण वास्तव आणि कलाकारांचे संघर्ष मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य पाठिंबा आणि रसिक प्रेक्षकांचे प्रेम मिळाल्यास लवकरच थिएटरसाठी चित्रपट घेऊन येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या चित्रपटात स्वर्गीय तमाशा सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाभाई बोरगावकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयाला ज्येष्ठ लावणी गायिका शोभा लाखे यांची साथ लाभली आहे. याशिवाय तमाशा क्षेत्रावर निस्सीम प्रेम करणारे वसंतराव जगताप अण्णा, साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ अभिनेते अण्णा लोणकर यांनी छोट्या पण लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. ह्या चित्रपटामध्ये रेश्मा परितेकर, प्राजक्ता माटे, उमा तासगावकर, शुभांजली थोरात, लंका पाचेगावकर, उषा लाखे आणि रेश्मा लाखे या नृत्यांगनांचा सहभाग असून कोरससाठी कविता लाखे, आशा लाखे आणि उषा लाखे यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. तरुण कलाकारांनाही संधी देण्यात आली असून वीरेंद्र दांगट, उदय ढगे, मोहिनी शिंदे, धनंजय कावळे, रमेश खुडे, सुरेश गायकवाड, श्रीराम विधाटे, फैजल पठाण, निळकंठ चौरे यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात झळकतात. ज्येष्ठ अभिनेत्री अलकाताई जोगदंड, ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र तामाणे, बबनराव गावडे व वजीर शेख यांची उपस्थिती चित्रपटात अधिक सशक्त बनवते. पाहुणे कलाकार म्हणून तमाशा अभ्यासक बाजीराव कोरडे तसेच बारामती येथील ज्येष्ठ तमाशा अभ्यासक राजेंद्र डी मोरे यांनी छोट्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील लावण्या व पार्श्वसंगीत चित्रा नलावडे व अनुष्का वावळ यांनी दिले आहे. संगीत संयोजन योगेश कांबळे यांनी केले आहे. छायांकनाची जबाबदारी चंद्रकांत मोरे यांनी सांभाळली आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर निर्माता, दिग्दर्शक व लेखक रामदासजी राऊत यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना आवाहन केले आहे की हा चित्रपट आवर्जून पाहावा आणि लोककलेच्या संवर्धनासाठी हातभार लावावा. चित्रपट आवडल्यास लाईक आणि शेअर करून चॅनल सबस्क्राईब करून कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे असेही त्यांनी सांगितले. पारंपरिक तमाशा आणि लावणीची खरी ओळख करून देणारा घुंगरू इश्काचा नादखुळा हा लघुपट निश्चित रसिकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धन्यवाद. गाव दर्पण 24 न्यूज चॅनल. मुख्य संपादक विनोद रोजतकर. माध्यम समन्वयक सुहास वैद्य. संपर्क 9920 44 92 12. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. आमचे मित्र रामदास राऊत हे उत्कृष्ट असे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत. नेहमीच वेगवेगळी कलाकृती असतील त्यांच्या हातून घडत असतात. नुकताच त्यांनी काढलेला लघुपट घुंगरू इश्काचा नादच खुळा हा लघुपट अतिशय गाजतोय. अनेक लोकांनी तो सबस्क्राईब केलेला आहे. अनेक पुणे जिल्ह्यातील अनेक कलावंतांना घेऊन त्यांनी हा लघुपट बनवलेला आहे. अतिशय सुंदर कथानक, अतिशय चांगले कलावंतांची निवड, पात्रांची निवड, त्याचबरोबर सुंदर अशी गीते, त्याला दिलेलं संगीत, उत्कृष्ट असं छायाचित्रण, त्या सर्वांमुळे हा चित्रपट अतिशय लोकप्रिय होतोय आणि तो सर्वांनाच आवडतोय. मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि आमच्या तमाम कलावंतांच्या वतीने रामदास राऊत यांच्या या कलाकृतीला शुभेच्छा देतो. ते आपण सर्वांनीच यूट्यूब चॅनलवर जाऊन हा लघुपट नक्की पाहावा. ऑल द बेस्ट. थँक्यू.